येस अगदी पंचांचा इशारा मॅच ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पूल केलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने धावत जात असतील. अगदी क्षेत्ररक्षक राहील दूरवर. चेंडू सीमारेषा पार. सनी कंक ब्रँडेड बीपीएल चौकार. पहिल्याच चेंडूवर अगदी आपला मनसुबा स्पष्ट केलाय सनी कंक. कालच्या दिवसभरामध्ये ज्या खेळाडूने अगदी आपल्या फलंदाजीने प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकून घेतलेत. विजय मोहिते यांचा हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता. हा चेंडू गुडलेंथला हिट झाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. यष्टीरक्षक सुरेश मोहिते यांना अगदी आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग. अगदी शॉर्ट थर्डमॅन आहे. डीपला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एक वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सनी कंक बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. यस पंच गजानन हिरेकर सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. अगदी मुंबई बोरिवली विभागातून हे 3 नामांकित पंच एमसी पॅनलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. गजानन हिरेकर सर, आशुतोष व्यवहारे सर आणि हिरल नायर सर अगदी बोरिवली अगदी मुंबई विभागामध्ये नामांकित पंच मागणीचे पंच एमसी पॅनल. अगदी चेंडू सोडून दिलाय. फलंदाज सनी कंक यांनी पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना हा चेंडू विजय मोहिते यांनी अचूक टप्प्यावर हाताळलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यामध्ये विचार करायचा गेले तर ज्या परिस्थितीमध्ये यशराज फायटर संघ अडचणीत होता, राज नागवडे आले. 18 चेंडूमध्ये 48 धावांची अगदी जबाबदारीपूर्वक खेळी केली आहे. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो त्यावेळेला कोणता खेळाडू जबाबदारी घेईल हे अगदी महत्वाचं असतं. तो हिरो बनतो, त्याचं नाव नेहमी लक्षात ठेवलं जातं. सनी कंक खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. अवंतर चेंडू. ज्या प्रकारे या दिशा चेंडू हाताळला होता विजय मोहिते यांनी आउटसाइड ऑफ स्टंप, हा चेंडू लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न झाला जरूर परंतु दिशा थोडीशी चुकीची आहे. दिशा आणि दशा या दोन शब्दामध्ये फक्त वेलांटीचा फरक असतो परंतु तुमच्या गोलंदाजी दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. तेच की काय, त्यामुळे अवंतर चेंडू टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 6 धावा. विजय मोहिते अगदी चांगला चेंडू हाताळलाय. सनी कंक यांनी टॅपचा फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी मागे धावतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावा सनी कंक किरण कंक यांच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्यात. अगदी 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. दोन्ही कंक बंधू आपण पाहतोय. आज अगदी ईसाजी कंक यांची आठवण झाली. हिंदवी स्वराज्यासाठी अगदी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शूरवीर मावळ्याने अगदी आपलं बलिदान दिले. आज कंक बंधू फलंदाजी करत आहेत परंतु हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्ह्यातील हा पाटण तालुका, पाटण तालुक्यातील बनपुरी प्रीमियर लीग. चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. धावचीची संधी फेकी दूरवर राहिली आहे. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू चांगला पकडला. फेकी थोडीशी दूरवर गेली. धावचीत करण्याची संधी होती आणि संधी गमावली आहे परंतु कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, कारण ज्या प्रकारे हे क्रीडांगण आहे वावरामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. 1 to go. 9 धावा धाव फलकावर टीम जिजा रायडर्स. अकुट टप्प्याचा चेंडू होता. हुक केलाय. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू अगदी उसामध्ये गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 13चा प्रयत्न केला जाईल का? अगदी सनी कंक 2 धावेवर समाधान मांडण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी येथे मात्र झाडांमध्ये गवसाच्या शेतामध्ये अगदी पाहतोय. 13चा प्रयत्न झालाय. 13चा प्रयत्न अगदी 3 धावा पूर्ण केल्यानंतर 4 धावा पूर्ण केल्या तर फलंदाज
किरण कंक आणि सनी कंक यांची या चेंडूवर अगदी 4 धावा धावून पूर्ण केल्यात. म्हणजेच काय तर टीमची धावसंख्या धावफलकावर 13 धावा पहिल्या षटकाचे होते सांगता. ज्या प्रकारे किरण कंक यांनी हा फटका खेळला, मुंबईच्या क्रिकेटची कांगा लीगची आठवण झाली. सुमित सर, कांगा लीग मध्ये देखील असं चित्र खूप वेळा पाहायला मिळतं. अगदी पावसाचं क्रिकेट असतं, लेदर क्रिकेट, आणि अगदी उंच उंच देखील अगदी आउटफील्ड मध्ये गवत असतं. कधी कधी चेंडू गवतामध्ये हरवल्यानंतर जोपर्यंत क्षेत्ररक्षक हात वर करत नाही तोपर्यंत कांगा लीग मध्ये फलंदाज धावा घेतात. आणि हे अगदी चित्र पाहिलं. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13. यस डी अद्वैत. संख्या पहिल्या षटकाखेर 13 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज संस्कार मोहिते आलेत. अगदी 2 कंक बंदूक फलंदाजी करत असताना सलामीला आलेत. कालचा दिवस अगदी पहिला आपण पाहिला. या खेळपट्टीवर धावा बनल्यात देखील, या खेळपट्टीवर धावा अगदी रोखल्या गेल्यात. संस्कार मोहित्यांचा पहिला चेंडू, वाकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर अगदी शॉर्टम पुलचा फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार. बनपुरी प्रीमियर लीग. सनी कंक या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 17. अगदी दुसरा देखील आकुट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका. लॉंग लेग क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. एक सिंगल वर समाधान मानतील सनी कंक. अगदी भालेकर जर पाहिलं तर बनपुरीचा हा मातब्बर खेळाडू जर आपण पाहतोय, ज्या प्रकारे या खेळाडूची शरीरयष्टी आहे, अगदी सुमित सर पंकज जाधव यांची आठवण आली. रायगडचे खेळाडू आहेत बुमबुम माट्या या नावाने प्रचलित असलेला खेळाडू. एकेरी दुहेरीवरती जास्त विश्वास नसतो. तसा सनी कंक यांना देखील माहित आहे आपली ताकद काय. ताकदीचे फटके खेळेन, चौकार षटकार मारेन, धावणार नाहीये. चांगलं क्रिकेट अगदी प्रत्येकाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कुटप्पाचा चेंडू होता, हुकचा फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. किरण कंक अगदी चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 13चा प्रयत्न होईल का? अगदी 2 धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. किरण कंक यांच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. किरण कंक अगदी पहिला चेंडू शेवटच्या पहिल्या षटकातील खेळले, तोच फटका फाईन लेगच्या दिशेने. या षटकात देखील दुसरा चेंडू खेळले आकुट टप्प्याचा, तोच फटका फाईन लेगच्या दिशेने. अगदी आवडीचा फटका होता. परंतु आपण सनी कंक यांच्याबद्दल चर्चा करत होतो. अगदी त्यांची शरीरयष्टी पाहिली, देहबोली पाहिली तर एखाद्या पैलवानासारखी. म्हणजेच काय तर चेंडू त्यांच्या रेंजमध्ये तुम्ही टाकण्याची चुकी करू शकत नाहीये. जर त्यांच्या चेंडू रेंजमध्ये आला, योग्य टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. अगदी गुडलेंथला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचळी या चेंडूवर अगदी किरण कंक यांना शांत ठेवलंय संस्कार मोहिते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 20. टीमची धावसंख्या. जिजा रायडर संघ नाणेफेक जिंकली. फलंदाजीचा निर्णय आणि अगदी काही प्रमाणामध्ये हा निर्णय यशस्वी देखील झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी पायावर टाकलाय चेंडू. अवांतर चेंडूचे होते सांगता. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त स्वरूपात धाव तोडली जाईल. या अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा.
स्टम्प्स ॲप या ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून तुम्ही अगदी या स्पर्धेचं स्कोरिंग पाहू शकता आणि ओमसाई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या आनंद घेऊ शकता. अकुट्टापाचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू अगदी उंच जर पाहिला तर अगदी खांद्याच्या वरच्या दिशेला येतोय. तद्वर एक धाव जोडली जाईल. फलंदाज किरण कंक यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 22 धावा धावफलकावर. संस्कार मोहिते यांनी अगदी या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये 9 धावा. शेवटचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. सनी कंक फायनलच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. अगदी पाहिलं तर बांधायला लागल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. पहा किरण कंक काय धावतायत. 2 धावा पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल. अगदी किरण कंक तिहेरीचा प्रयत्न झाला. इथे मात्र तिहेरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झालाय. धावचीची संधी आणि इथे मात्र सनी कंक होतील धावबाद. यस अगदी रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय परंतु इथे चुकी घडली आहे का. 3 धावा झाल्या असत्या परंतु थोडंसं कम्युनिकेशन चुकलं आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच इन ऍक्शन. परंतु फलंदाजी करत असताना इथे मात्र कॉलिंग चुकली का सुमित सर हे पाहायचंय. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करता येस नो वेट हे 3 शब्द महत्वाचे असतात आणि त्याचा जर समन्वय चुकला तर तुम्हाला धोका बसेल. आणि जर सनी कंक धावपात असतील तर ह्या मात्र मोठा धक्का असेल टीम जिजा रायडर संघाला. कौतुक करावं लागेल. चला फिल्डिंग करणारी टीम. केदार द अनस्टॉपेबल. केदार द अनस्टॉपेबल प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच जो काही निर्णय असतील तो आपल्यापर्यंत कळवतील प्लीज. चला फास्ट करा प्लीज. अगदी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे. आशुतोष व्यवहारे सर अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इन ऍक्शन. ओमसाई MTC बनपुरी प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि 3 कॅमेऱ्या अंतर्गत ही स्पर्धेचं प्रसारण केलं जात आहे सर. कौतुक व्हायला पाहिजे. तिसऱ्या पर्वामध्ये 3 कॅमेरे. चौथ्या पर्वामध्ये अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. होऊ शकतं की 4 कॅमेरे लागले जातील. बनपुरीकर काही करू शकतात. अगदी जागृत देवस्थान नाईकबा आणि संपूर्ण हा परिसर ज्योतिबाचं मंदिर अगदी पाहिलं तर ज्योतिबाचं मंदिर आणि नाईकबाचं मंदिर या 2 मंदिरांच्या अगदी मध्यभागी वसलेलं हे क्रीडांगण गोनवट मैदान. तिसरे पंच अगदी तपासतायत. अगदी झूम केलं जात आहे. ओमसाई MTC कॅमेरामॅन अगदी काचा आणि अगदी जर स्क्वेअर लेग कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर प्रणय आहेत. यास अगदी तपासलं जात आहे. थोडा वेळ नक्कीच घेतला जातोय कारण पंचांना देखील जो काही निर्णय आहे तो अगदी त्यांच्या माध्यमातून तपासला जाईल. केदार द अनस्टॉपेबल प्लीज चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण जो काही निर्णय असेल तो आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत कळवू. डिसिजन पेंडिंग आहे. प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोण होईल तिसऱ्या पर्वाचा मानकरी. कोण असेल मिस्टर BPL. येस तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. अगदी थोडी थोडी
सुरेश मोहिते यांचा पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. बॅटच्या स्टिकर एंडला लागलाय. गोलंदाज अगदी बांधावरून उडी टाकून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तद्वर अगदी एक धाव प्राप्त केली जाईल. पहिला चेंडू अगदी सुरेश मोहिते यांनी आपल्या खांद्याचा जोर दाखवलाय. काय गोलंदाजी केली. अगदी पहिल्या चेंडूवर प्रभावित करणारा चेंडू हाताळला जातोय. 25 धावा. किरण कंक चांगला कव्हर ड्राईव्ह. अगदी जमिनी लगत फटका खेळला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. ज्या प्रकारे हे क्रीडांगण आहे अगदी भुईमुग ज्वारी अगदी ऊस मका गहू हे पीक घेतलं जातं. परंतु आज या क्रीडांगणामध्ये या मातीमध्ये क्रिकेटचं पीक क्रिकेटची स्पर्धा रंगली जाते. काय स्पर्धा आहे. अगदी प्रत्येकाने या स्पर्धा एन्जॉय केल्या. राहुल देसाई पदराली त्याचा वापर करायचा होता. आडव्या बॅटने फटका खेळलाय. अगदी चेंडू बांधायला लागल्यानंतर पहा गोलंदाजच्या दिशेने गेलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27 धावा. अगदी पहिल्या डावात फलंदाजी करत असताना टीम जिजा रायडर संतोष मोकाशी साहेब शेठ यांचा हा संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अगदी चेंडूला वळवलाय. लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. तेरीचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. फलंदाज किरण कंक आणि राहुल देसाई यांच्या माध्यमातून या दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले. 2.4 चेंडू अखेर 29 धावा. सनी कंक बाद झाल्यानंतर आता मात्र या धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. किरण कंक आणि राहुल देसाई या 2 फलंदाजांना. किरण कंक स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. अगदी या चेंडूवर मात्र फलंदाजाला स्तब्ध उभं ठेवलंय. स्विचेट करण्याचा प्रयत्न झाला जरूर सुमित सर, परंतु स्विचेटचा फटका लागला तर आबाद नाहीतर बरबाद. ही दुधारी तलवार असते. अगदी तुम्हाला कधी कधी धावा देऊन जातो आणि कधी कधी तुम्हाला संकटात देखील आणतो असा हा फटका. 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुल केला. क्षेत्ररक्षक अगदी तैनात होता. अगदी क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. फलंदाज किरण कंक पकडलाय झेल. फलंदाज किरण कंक बाद.
सर्वोच्च स्कोर राहिलाय. अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक आहेत अगदी यष्ट्यांना लगोलग उभे. कोणती धाव या चेंडूवर मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता राहुल देसाई अगदी फलंदाजी करत असताना 5 धावा नाबाद. विशाल मोहिते 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. राहुल देसाई यांना अगदी चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. थर्ड मॅन आहे अगदी 30 वर्तुळाच्या आतमध्ये. तू मैमय चालू होती परंतु अगदी क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूची फेक केली. कोणतीही धाव इथे प्राप्त केली जाणार नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला सुधारणा करावी लागेल. टीम जिजा रायडर संघाला अगदी जर मोठा धावसंख्या उभारायची असेल तर 32ला 2 चौथं षटक मार्गस्थ असताना विशाल मोहिते यांचा हा चेंडू अगदी पदराला त्याचा वापर जरूर केला. राहुल देसाई यांनी यष्टीरक्षकाने अगदी फलंदाज राहुल देसाई यांना केला यष्टीची फलंदाज बाद. 33ला 3 टीम धन्यवाद दिवेत. नवीन फलंदाज कृष्ण मराठे अगदी ज्या खेळाडूने बनपुरी प्रीमियर लीग असेल अगदी प्रत्येक प्रायोजकाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा अगदी आज आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वामध्ये अध्यक्ष संतोष मुखर्जी शेठ साहेब असतील याच बनपुरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मालकीचा संघ जिजा रायडर्स फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू हाफ व्हॉली होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कमी गतीचा चेंडू अगदी कृष्णा मराठे यांना निर्धाव चेंडूचे होते सांगता 4 षटकाखेर टीम जिजा रायडर्स बनपुरी 32ला 3. नेक्स्ट मॅच विपक्ष वेदा वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. आम्ही आपल्या पहिल्या डावाखेर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला टीम केदार द अनस्टॉपेबल क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. केदार द अनस्टॉपेबल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस डीजे अद्वैत. करा प्लीज. चला विनंती असेल थोडस फास्ट करा कारण आपली स्पर्धा आहे. स्पर्धा आपल्या गावाची आहे. स्पर्धा अगदी बनपुरी गावाची आपण पाहतोय. गोलंदाज किरण कांबळे. अंतिम षटक. या षटकामध्ये किती धावा येतील किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. जॉन्टी पहिला चेंडू अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण अप्रतिम होत आहे. फलंदाज यष्टी चीत जॉन्टी बाद होतील. चौथा धक्का बसेल टीम जिजा रायडर्स 32ला 4.
कृष्णा मराठे आणि त्यांच्या साथीला सर्जीराव देसाई. पहिल्या चेंडूवर सर्जीराव यांनी खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 33 धावा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय, रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. कृष्णा मराठे एक अनुभवी खेळाडू आहेत, परंतु आता मात्र आपल्या संघासाठी कामगिरी करायची आहे. 33 धावा धाव फलकावर. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहायचंय. 3 चेंडूंचा खेळ शेष. अंतिम षटक. कृष्णा मराठे हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग डीपला झेलची संधी होती, संधी गमावली. अगदी झेल सोडला. 2 धावा मात्र घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. 2 धावा कृष्णा मराठे यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. या दुहेरी धावेने 35 धावा धाव फलकावर. $35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम जिजा रायडर्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना केदार द अनस्टॉपेबल संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पूल येतोय. फलंदाज कृष्णा मराठे यांच्या बॅटमधून उत्तुंग धमाका. बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. शेवटचा चेंडू शेष असेल. काय फटका सजवला. अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चेंडूला फेकून दिले. अगदी प्रत्येकाने बालपणीचं शिक्षण अगदी प्रत्येकाचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतं आणि त्या शाळेला अगदी हा चेंडू सांगतोय की थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार. चला फास्ट करा प्लीज. चेंडू अगदी शाळेमध्ये गेलाय. दुसरा चेंडू दिलाय प्लीज. मॅच बॉल आलाय. क्रिकेटमध्ये अगदी तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून सर फलंदाजी करता हे खूप महत्त्वाचं असतं. कारण परिस्थिती कशी असू द्या, तुमचा दृष्टिकोन अगदी तुमच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो अथवा पराभवाच्या दिशेने. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारा चेंडू. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू हाफ व्हॉली होता. कृष्णा मराठे पुल करण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू येतोय. निर्धाव किरण कांबळे यांचं हे षटक समाप्त होत आहे. पहिल्या डावाची होते सांगता. प्रथमतः फलंदाजी करत असताना जिजा रायडर्स 41ला 4, 42 धावांचं लक्ष असेल. विजयासाठी टीम केदार अनस्टॉपेबल महेश पाटील साहेब यांचा संघ. 42 रन्स टू विन. टीम केदार द अनस्टॉपेबल. भगवान दादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चला रिअल स्पोर्ट्समन वेदा वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. जिजा रायडर्स आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. 42 धावांचं लक्ष. केदार द अनस्टॉपेबल. आपले सलामीचे फलंदाज देखील त्वरित पाठवा, कारण जर पाहिलं तर मोठू पतलूने देखील सांगितलं की वेळ खूप कमी आहे. अगदी वेळ पाळा प्लीज.
रिअल स्पोर्ट्समन कर्णधार, चला प्लीज तोरा करा. वेदा वॉरियर संघाचे कर्णधार आलेले आहेत. अगदी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस, अगदी भगवान कुंडलिक पाटील साहेबांचं आगमन झाले. कुंडलिक पैलवान अगदी बनपुरी गावचे खूप श्रेष्ठ पैलवान होते. अगदी पैलवानांची बनपुरी म्हणून ज्या गावाची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचे अगदी सुपुत्र पाहायला मिळत आहेत. चला टीम रिअल स्पोर्ट्समन कर्णधार आपण त्वरा करा प्लीज, कारण नाणेफेकीचा कौल केला जाईल. जिजा रायडर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. एका बाजूला अमित दादा, अगदी दुसऱ्या बाजूला कर्णधार रिअल स्पोर्ट्समन. जिजा रायडर्स फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज दाखल झालेले आहेत. पंचांना विनंती असेल सामना आपण त्वरित चालू करूया. यस, अगदी फलंदाज दाखल झालेत. मोठू पतलू तुम्हाला देखील खेळायचे आहेत. यस, अगदी नाणेफेकीचा कौल करूया. अगदी वेळेचं बंधन आहे. टाइम इज अ मनी असं म्हटलं जातं. वेळ ही पैशापेक्षा महत्वाची असते, कारण पैसा तुम्ही कधीही कमवू शकता, गेलेला वेळ मात्र परत येत नाहीये. कारण अगदी वेळ मात्र खूप महत्वाची असते. चला फास्ट करा टीम रिअल स्पोर्ट्समन. येस, अण्णा कंक दाखल झालेत. अगदी लिजंड क्रिकेटर, अगदी पुण्यापासून. छापा कॉल केलाय, काटा आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार, अभिनंदन. अण्णा दादा नाणेफेक जिंकले, महत्वपूर्ण निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. येस, जास्तीचा वेळ घेणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना आहे. नाणेफेक जिंकले टीम रिअल स्पोर्ट्समन. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा सर. अगदी ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेला प्रत्येक मान्यवरांनी हजेरी लावले, मनपूर्वक आभार. चेंडू अगदी हवेत जरूर होता, झेलची संधी होती, परंतु सनी कंक अगदी सांगताय डोळ्यावर सूर्यकिरण आल्या. ज्या प्रकारे हा चेंडू हवेत होता, संधी निर्माण केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज किरण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. अगदी या पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु इथे झेल सोडलाय आणि अगदी जीवदान प्राप्त झाले. फलंदाज विजयांना चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, चेंडू सोडून दिलाय. वाईट चेंडूची होते सांगता अवंतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 42 धावांचं लक्ष्य केदार द अनस्टॉपेबल या संघाला, परंतु लक्ष्य छोटं आहे, कठीण केलं जाऊ शकतं. प्रणव सर, जर या लक्ष्याचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी बॅट मधून आलाय, स्वीट साऊंड चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. फलंदाज विजय यांच्या बॅट मधून येतो एक मोठा धमाका. बनपुरी प्रीमियर लीग षटकार.
1 टू गो. टप्पाचा चेंडू होता, चांगला स्क्वेअर कटचा फटका, बॅकवर्ड पॉइंट आहे. अगदी वावरामधून चेंडूवर वेगाने गेल्यात. एक धाव मात्र या शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. विजय स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटकाचे होते सांगता. 42चा पाठलाग करत असताना टीम केदार द अनस्टॉपेबल बिनगडी बाद 10 धावा. सचिन यांचा पहिला चेंडू पायावर टाकलाय, फ्लिक केलाय, अगदी मनगटाच्या सहाय्याने चेंडूला वळवलाय. लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. तदवर 2 धावा पूर्ण केल्या. तेरीचा प्रयत्न नाही होणार, कारण चांगलं क्षेत्ररक्षण अगदी लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय चेंडू. विजय मोहिते ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये खेळलाय, अगदी समणीला गुदगुल्या करत चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा प्रेशा पार. विजय यांच्या बॅटमधून BPL चौकार. धन्यवाद ईशा दिवेत. विजय मोहिते 7 चेंडूमध्ये 14 धावांची नाबाद खेळी केली आहे. टीमची धावसंख्या 16. अगदी बॅक टू द बॉलरचा फटका खेळला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले. तदवर या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. विजय मोहिते आणि संस्कार मोहिते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या एकेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. अगदी गुणसंख्या लेखन म्हणून प्रणव पाटील सर असतील, सुमित पाटील सर, अगदी सकाळच्या सत्रापासून चांगलं गुणलेखन. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू बांधावर आढळलाय. जरूर एक धाव चोटी पूर्ण केली जाईल का? डायरेक्टचा प्रयत्न झालाय, एसटी रक्षकाने केले. चुकी एकेरीचे रूपांतर दुहेरीमध्ये केले. तेरीचा प्रयत्न होईल का? येस, अगदी तेरीसाठी पलटले. तेरीचा प्रयत्न यशस्वीरित्या. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा प्राप्त केल्यात. अगदी 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 20 धावा धाव फलकावर. अगदी धावांसाठी धावा आपण पाहतोय सर. ज्या प्रकारे अगदी मोठे फटके येत नसतात, त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी तेरी धावा घ्याव्या लागतात आणि क्रिकेटचं परिसूत्र असतं. चांगलं क्रिकेट. विजयसाठी हा चेंडू अगदी लेग स्टंप वरती होता, सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अगदी पंच गजानन सरांचा इशारा येतोय, अवांतर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. लॉंग ऑन आहे चेंडूकडे, पाहतच राहिले चेंडू त्याच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. बनपुरी प्रीमियर लीगचा विजयांच्या बॅटमधून धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी पायावर आदळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी येतील. यस, पंचांचा इशारा. लेगबाई स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल, धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर टीम केदार द अनस्टॉपेबल 13च्या धावगतीने 26 धावा 18 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी. 16 धावा. चला प्लीज फलंदाजांना पाणी घेऊन जा आणि थोडस फास्ट खेळा.
विजय यांच्या बॅटमधून षटकार